साकव म्हणजे छोटा लाकडी पूल. ही गोष्ट आहे कोकणातल्या एका खेडेगावातल्या मुलाची, म्हणजे गोविंदाची. गोविंदा आणि त्याची आई एका छोट्या खेडेगावात राहत होते. त्यांची थोडी भात शेती होती, काही आंब्याची झाडं होती, काही नारळाची झाडं होती. त्यावर त्या दोघांचं चांगलं भागत असे. गोविंदा आता 5वीत गेला होता. त्यांच्या गावाजवळ फक्त प्राथमिक शाळा होती, म्हणजे 4थी पर्यंतच. 5वी पासून मात्र दुसऱ्या शाळेत जावं लागेल. 4-5 गावात मिळून एकच हायस्कूल होतं. तिथेच सगळ्या मुलांना जावं लागे. वाहनाची काही सोय नसल्यामुळे सर्वांना पायी जावे लागे. ज्यांना दूर जाणं शक्य नव्हतं ती मुलं मुली मग शाळा सोडूनच देत. गोविंद आता 5वीत गेला होता. इतर मोठ्या मुलांबरोबर तोही चालत चालत शाळेत जात असे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाला. कोकणातलाच पाऊस तो. एकदा सुरू झाला की 8-8 दिवस थांबायचं नावच घेत नाही. सतत मुसळधार पाऊस पाऊस. त्यामुळे छोटे छोटे नाले ओढे वाहू लागत. शाळेत जाणे शक्यच नसे. गोविंदाच्या गावातून दुसऱ्या गावी जायला काही मार्गच नव्हता. ओढ्यातूनच जावं लागे. ओढ्याला पाणी आलं की शाळा बंद. जवळजवळ 3 महिने पावसामुळे शाळेत जाता आलं नाही. गोविंदाला फार वाईट वाटलं. आता आपला अभ्यास कसा होणार, आपल्याला पुढे शिकायला कसं मिळणार, असं त्याला सारखं वाटू लागलं. त्याची आई त्याला धीर देई. कोणत्याही कारणानं शाळा सोडायची नाही असं त्याला परत परत सांगे. पाऊस कमी झाला तसा गोविंदा शाळेत जायला निघाला. ओढ्याला पाणी होतं, पण तसंच पाण्यातून तो चालत चालत पलीकडच्या गावी गेला आणि शाळेत गेला. संध्याकाळी घरी आल्यावर त्यांनी आईला हे सांगितलं. आई फार काळजीत पडली. बरोबरच होतं तिचं. 5 वर्षापूर्वी गोविंदाचे वडील असेच पावसाळ्यात ओढ्यातून येत असताना जोराच्या लाटेने ते वाहून गेले. ते परत मिळालेच नाहीत. ओढ्याला पाणी असलं तर अजिबात शाळेत जायचं नाही असं आईने त्याला सांगितलं. जमेल तेवढा घरीच अभ्यास कर. पाऊस संपला की शाळेत जा. गोविंदाला आईचं दुःख कळत होतं. आईची काळजी त्याला जाणवत होती. त्यामुळे त्यानेही नंतर हट्ट केला नाही. आता पावसाळा संपला. शाळा नियमित सुरू झाली. त्याच्या मनात रोज असं येई, ओढ्याला थोडं पाणी असलं तरी सुद्धा आपल्याला जाता येत नाही. या ओढ्यावर काहीतरी पुलाची सोय झाली तर. त्याचे विचारचक्र सुरू झाले. काय करता येईल बरं, काय करता येईल बरं. त्याला नवे नवे मार्ग सुचायला लागले. त्याच्या घराजवळ 2 जुने माड म्हणजे नारळाची झाडं वादळात पडल्यामुळे तशीच कापून ठेवलेली होती. नारळाच्या झाडाचे खोड खूप उंच असतं. गोविंदाला एक कल्पना सुचली. त्याने आपल्या मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं. मित्रांना गोळा करून त्यानं आपली कल्पना सांगितली. त्यांनाही ती आवडली. आता ओढ्यातले दोन्ही तीरावरचे अंतर किती आहे हे बघायला हवं होतं. गावाजवळून ओढा जमिनीवरून वाहत असला तरी जरासं आधी गावाच्या त्याचे दोन्ही काठ उंचावर होते आणि ओढा खोलातून वाहत होता. इथले अंतर मोजायला हवं, पण कसं मोजायचं? दोरीने मोजता येईल. मग त्याचा मित्र होता संतोष. त्याने त्याच्या घरचा मोठा सुंभ आणला. सुंभ म्हणजे नारळाच्या शेंड्यांपासून विणलेली दोरी. त्या दोरीने त्यांनी दोन्ही काठामधले अंतर मोजले आणि मग ते गोविंदाच्या घरी गेले. घराजवळ ठेवलेली ती दोन्ही नारळाच्या झाडांची खोडं त्यांनी दोरीने मोजली. ओढ्यापेक्षा ती थोडी लांबच होती. बरं झालं. संतोष म्हणाला, अरे पण आणखी 2-3 तरी खोडं मिळायला हवीत की रे. मग त्यांनी इतर मित्रांनाही विचारलं.
आणि सगळ्यांना सांगितलं की घरातल्या मोठ्या माणसांना आधी काहीही सांगायचं नाही. आपण आपलं हे काम करायचं आहे. इतर 7-8 मित्रांनी आपल्या घराजवळची अशीच वादळामुळे पडलेली नारळाची खोडं मोजली. 6 खोडं मिळाली. पुष्कळ झाली. आता दुसऱ्या दिवसापासून दुपारी काम सुरू करायचं. गोविंदाच्या घरची 2ही खोडं मुलांनी उचलून ओढ्याजवळ नेऊन ठेवली. रोज एकेकाकडचे खोड उचलून आणायचे. अशी ओढ्याच्या काठावर 6ही खोडं आणली. झालं. आता रविवारी काम करायचं ठरलं. सकाळी सगळी मुलं बाहेर पडली. घरातल्यांनी विचारलं, काय आज रविवार असला तरी कुठे मोर्चा आहे? असंच खेळायला, असं सगळ्यांनी घरी सांगितलं. पोटभर न्याहारी करून आम्हाला जरा उशीर होईल घरी यायला, असं सांगून मुलं ओढ्याजवळ जमली. उंच मुलं खाली ओढ्यात उतरली. दोघे जण ओढ्याच्या पलीकडे जाऊन तिकडे उभे राहिले त्या काठावर. इकडून 2-3 मुलांनी एक एक ओंडका पुढे पुढे सरकवला. ओढ्यात उभे असलेल्या मुलांनी तो अजून हळूहळू पुढे पुढे सरकवत नेला आणि मग पलीकडच्या काठाजवळ ओंडका गेल्यावर तिकडच्या दोघांनी तो अजून ओढून घेतला. दोन्ही काठांवर ओंडका बरोबर बसला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. कामाला हुरूप आला. आता दुसरा ओंडका. मध्ये मध्ये जरा विश्रांती घेत, गाणी म्हणत हे अवघड असलेलं काम सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं. सगळे ओंडके शेजारी 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 ठेवले गेले. ओढ्यावरून जाण्यासाठी लाकडी रस्ता तयार झाला. एक एक करून मुलांनी त्या बनलेल्या पुलावरून इकडे तिकडं 2-3 वेळा जाऊनही बघितलं. हे सगळं होईपर्यंत दुपार टळून गेली होती. मुलं घरी आली. ती फार आनंदात होती. त्यांचा शाळेत जाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मार्ग काढला होता. त्यांनी काम केलं होतं. सगळ्यांनी आपापल्या घरी आपला हा पराक्रम सांगितला. घरातली माणसंही खुश झाली. मोठी पुरुष माणसं पूल बघायला आली. अरे, इतके वर्ष आपण पावसाळ्यात ओढ्यामुळे गावात अडकून पडलो आहोत. आपल्याला कसं नाही हे सुचलं, असं त्यांना वाटू लागलं. हा लाकडी साकव भक्कम करण्यासाठी आणखी काहीतरी आधार देण्याची गरज होती. सर्वांनी ठरवलं, आता मुलांनी केलेला हा साकव जरा भक्कम करायचा. मग गावातल्या सुतारकाम करणाऱ्या अण्णांनी त्या खोडांना खिळे ठोकले. त्याला जरा खालून असा दोन्ही बाजूंनी लाकडाचा आधार दिला. सगळ्या खोडांना मिळून खालच्या बाजूने आडवी लहान लहान लाकडे ठोकली. आता साकव भक्कम झाला. एका वेळी 3-4 मुलेही जाऊ शकतील असा झाला. काही काळ थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला तरी पण आता शाळा बुडण्याची चिंताच नाही. रस्ता तयार आहे. गावातल्या सगळ्यांनी त्या छोट्या पुलाचं, त्या साकवाचं उद्घाटन करायचं ठरवलं. गोविंदाच्या आईलाही त्यासाठी बोलावलं. गोविंदाचा आणि त्याच्या आईचा सत्कार केला. गोविंदाची ही कल्पना म्हणून पुलाचं नाव ठेवलं गोविंद साकव.